बघा आता सोन्याचा भाव असा वाढत आहे की जसं काय उद्याच दुनिया संपून जाईल. आता तुम्ही वडीलधाऱ्या लोकांना विचारा की आधी सोन्याचा भाव किती होता, तर ते सांगतील 50-60 हजार रुपये होता एक तोळ्याचा, व आता 1,30,000पर्यंत पोहोचणार आहे. भारतातील लोक माहितीये काय म्हणत आहेत की लग्नाचे सीझन चालू होणार आहे, लोक सोनं खरेदी करत आहेत, त्यामुळे रेट वाढत आहेत. तर असे नाही होत. सोनं ग्लोबल मार्केटने इफेक्ट होते. पूर्ण विश्वात काय चालू आहे त्याने सोन्याचा रेट ठरतो. भारतातील खरेदी विक्रीमुळे नाही होत. तर बघा कारण जेव्हा रशिया युक्रेनचे युद्ध झाले तेव्हा अमेरिकेने रागात रशियाचे कित्येक साऱ्या डॉलर संपत्तीला फ्रीज करून टाकले. बघा दुनियातील प्रत्येक देश आपला पैसा डॉलर मध्ये साठवून ठेवतो, सेव्ह करतो, कारण डॉलर सर्वात पॉवरफुल आहे. परंतु ही गोष्ट अमेरिकेला सर्वात पॉवरफुल बनवते व ते जेव्हा वाटेल तेव्हा त्याला डिसेबल करू शकतो. रशियाची खूप सारी संपत्ती जी डॉलर मध्ये होती तिला लॉक केले अमेरिकेने. तेव्हा सर्व देशांना समजले की आता अमेरिकेवर भरोसा करून काही उपयोग नाही. एक काम करूया, देशाची संपत्ती आपण सोन्यामध्ये ठेवू. सोनं तर नेहमी तसेच राहील. जगातील सर्व सेंट्रल बँक प्रत्येक देशाचे त्यांनी सोन्यामध्ये आपले रिझर्व ठेवणे चालू केले. सगळे खरेदी करायला लागले व अजून सुद्धा खरेदी करत आहेत, कारण सोन्याची व्हॅल्यू कायम